आपण स्वतःवर पण हसू की त्याला काय. आता तुम्ही काय कमी बोलता का मला फडाफडा. आम्ही कधी कुठे बोलतो. मग तुम्हाला जे वाटतंय ते बोलत नाहीये. तू वेळ देतोस का. तुझा अर्धा अधिक वेळ आम्हाला बोलण्यातच जातो. नाही ते ती आयडियाच ती आहे की मी वेळ दिला तर लगेच तुम्ही बोलाल, त्यापेक्षा आपणच बोलत राहायचं. सो बेसिकली अंडे आता लॉकडाऊन चालू होता. बरंच फ्रस्ट्रेशन होतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, बाहेरच्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा. आणि तरी सुद्धा ते सगळं बाजूला ठेवून तू पोलिसांबरोबर म्हणू नकोस किंवा तुझे काही मित्रांचे ग्रुप्स जे रेस्टॉरंट ओनर्स वगैरे आहेत, तू जाऊन लोकांची मदत करत होतास. म्हणजे इनफॅक्ट ह्या पॅन्डेमिकमध्ये तुला कुठेच भीती नाही वाटली असं बाहेर जाऊन पोलिसांबरोबर काम करायला वगैरे? आधी भीती वाटली नाही, कारण त्यातलं गांभीर्यच कळत नव्हतं. आणि नंतर असं वाटलं की भीती वाटून काय होणार आहे. माझ्यापेक्षा खूप जास्त अवघड परिस्थितीत लोक आहेत आणि मी फार काही केलेलं नाहीये. मुळात मी तुला सांगू का, आमचा शिरीष दाते नावाचा एक माझा तो आधी मित्रही नव्हता, मला माहिती पण नाही कोण माणूस. त्याची एक फेसबुक पोस्ट वाचली की कुठल्याही आजी आजोबांना काही लागलं तर सांगा. आणि मी सहज फोन करून सांगितलं की तुमची ही पोस्ट आहे, तर मी पण आत्ता घरात आहे आणि मी पण काम करायला तयार आहे. आणि अचानक मला लक्षात आलं की खूप जास्त फोन यायला सुरुवात झाली आहे आणि खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर बेसिकली मी काय केलं, तर मी या लॉकडाऊनमध्ये जे आजी आजोबा आहेत की ज्यांच्याकडे घरात मेड होत्या, सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण ते दोघंच जण आहेत. आता आजी आजोबांना एवढं होत नाही आहे काम करायला. त्यांच्या जेवण करण्याचे, जसं मेड्स बंद झाल्या, घरकामाला दुसरं कोणीतरी बाहेर न येणं बंद झालं, तिथे प्रॉब्लेम सुरू झाले. आणि मग त्यांना लक्षात यायला लागलं की त्यांच्याच्याने एवढं होत नाही आहे. उद्या पैसे देऊन का होईना पण कोणीतरी माणूस घरात लागतो. सुलेखा, अगं आपल्यासारख्या धडधाकट माणसाला सुद्धा शूटिंगला जायच्या आधी घरातली कामं करायला कोणीतरी लागतं. म्हणजे ही किती सिंपल गोष्ट आहे की नाही. आपल्या वयाला पण म्हणजे मला असं वाटतं की तुमच्यासाठी तर कधी कधी त्या सपोर्ट सिस्टीम्स आहेत, ह्याचं त्याचं, तर त्यांचं काय होत असेल. आणि मग त्याच्यातनं ते सुरुवात झालं. मग हे काम पहिले 4 दिवस, त्याचं नाव शिरीष दाते, मस्त माणूस मिळाला मित्र म्हणून की त्यांनी ते काम अतिशय उत्साहाने करत होता. तो पहिल्यांदा घराघरातनं जाऊन आमची ओळख झाली, भेट झाली. त्याच्यानंतर आम्ही कोणाकोणाकडे जाऊन ते घरनं डबा बनवून आधी द्यायला लागलो. कोणाचे फोन आले, तुम्ही कुठे राहता आजी आजोबा, हे असं सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये आमचा सचिन देवधर, तू म्हणालीस ना की जनसेवा, तो आला. मग मनीष साबळे, त्याच्या घरी ह्या सगळ्या मीटिंग्स व्हायच्या. त्यांनी मग काही फंड्स उपलब्ध करून देणे. मग 7 फाउंडेशनचे लोक आले आणि ते म्हणजे रादर आम्ही त्यांना जॉईन झालो. ते आधीपासूनच करत होते. त्यांनी जवळजवळ 1700-1800 महिन्याची फूड पॅकेट्स तयार करून वेगवेगळ्या वस्तीमध्ये जाऊन लोकांना दिली होती. तर हे काम खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या लोकांनी केलं आहे. सो मी जस्ट त्याचा एक भाग आहे, अगदी खरं सांगायचं तर. आणि खूप आनंद मिळाला. सुलेखा, मला ॲक्च्युली असं वाटतं की हो, भीती वाटत होती का, पण काळजी पण घेत होतो. आणि त्यावेळेला तर असं होतं की चुकून पसरलं असतं, काही झालं असतं तर बघा कशाला त्याचं शहाणपणा करून, असं अगदीच वाटू शकत होतं. पण घरनं आई बाबा कधीही असं म्हणाले नाही. कुठले कुठले आजी आजोबा आहेत. उलट पहिले 10 दिवसामध्ये जेव्हा आम्ही घरातनं डबे करून देत होतो, तेव्हा तर एका आजोबांना त्यांनी फोनवर सांगितलं की अहो मला हे चालत नाही, मला डायबिटीस आहे, मला ते चालत नाही. तर त्यांच्यासाठी कस्टमाइज जवळजवळ त्यांना हवा तसा डबा आई किंवा मी तयार करायचो आणि घेऊन जायचो. सो ते मला असं वाटलं की खूप महत्त्वाचं आहे की आपण ह्या प्रसंगांमध्ये ना सुलेखा, तुम्ही कोण आहात कधी कधी तुम्हाला पण कळतं. अदरवाईज मला माहिती नाही आहे की मी सहज झोपायच्या आधी रात्री मी फोन बंद करून झोपणारा समजा माणूस असेल की नकोच, काही कुठलाही फोन आला तरी उद्या सकाळी घेऊ, यु नो. पण ह्या सगळ्या काळात मी फोन नाही बंद ठेवायचो. माहीत नाही, कोणाला तरी काहीतरी लाईफ थ्रेट असू शकतो.
काहीतरी असू शकतं आणि कारण नसताना ती जबाबदारी वाटायला लागते बा आपल्याला. सो मला असं वाटतं की घरातनं आलेल्या आपल्या सगळ्यांच्याच, मी ज्या लोकांमध्ये वावरतो त्या सगळ्यांच्या घरामध्ये आईवडील हेच संस्कार करतात. म्हणजे तुझ्या आईशी जेव्हा आपण गप्पा मारत होतो या संदर्भात, तेव्हा काकू काय म्हणली, तेच म्हणली की तेच कौतुक करेल किंवा तेच अभिनंदन करेल किंवा तीच शाबासकीची थाप नाही पाठीवर अंड्या, देईल. गंमत अशी होती की तुला जे कळलं ते आम्हाला कळलं नाही असं का? असं नाही ना, पण आम्हाला सगळ्यांना हे सगळं करायची भीती वाटली आणि यू वेंट अहेड अँड डिड इट फॉर पीपल. मी म्हणजे इच्छा आम्हालाही होती पण हिंमत नाही झाली रे अंड्या. येस, तू म्हणतेस तर बरं. आणि हिंमत माझी पण का झाली याचं काही, मी काही शूरबीर शिपाई नाही आहे, अजिबात नाही आहे. मी तर घाबरटच आहे. त्या क्षणाला झाली. नाही पण ऑलवेज उसमे ना काय म्हणूया आपण त्याला. आणि नाही, मी एकटा नाही आहे ग, किती लोक काम करत होते यार. आमचा आठवले नावाचा मुलगा, माझं नाव मगाशी आता राहिलं, तो मुलगा तर येऊन स्वतःहून, दादा मला पास कुठे मिळतो सांगा, हे करा ते करा. काय कमालीची पुणे पोलिसांनी मदत केली आहे. आमच्या DCP मॅडम असू देत, आमच्या तिथे अलंकार पोलीस चौकीच्या इन्स्पेक्टर मॅडम असू देत, अरे बाप रे, कोथरूड पोलीस स्टेशनच्या मॅडम असू देत, काय कमालीची मदत केली या लोकांनी. पहिल्या क्षणाला त्यांनी पास उपलब्ध करून देऊन जा, तुम्हाला कुणी अडवणार नाही. पोलीस, मी बाकीचं काही सांगत नाही, पण ह्या सगळ्या काळात वैयक्तिक अनुभव म्हणून सांगतो, पोलिसांनी फार कष्ट केले त्या सगळ्या काळात. आणि म्हणजे थँकलेस जॉब आहे खरं तर त्यांच्यासाठी. हो. आणि आत्ता बोलता बोलता तू म्हणालास की मी या काळात, म्हणजे लॉकडाऊनच्या काळात जेव्हा तू लोकांसाठी काम करत होतास तेव्हा मी रात्री फोन ऑफ करून झोपायचो नाही. पण ही एक तुझी सवय कायमची आहे, हे मला सगळ्यांना सांगायचं आहे की आमचा आनंद इंगळे म्हणजे आम्ही तुला एक 3 AM फ्रेंड म्हणतो. कारण कुणालाही कसलंही संकट असलं तर रात्री 3 वाजता सुद्धा कुठल्या मित्राला आपण फोन करू शकतो, कुठला मित्र आपल्या पाठीशी उभा राहील आणि घरातून बाहेर आपल्यासाठी येईल, तो आनंद इंगळे. सो यू आर अ 3 AM फ्रेंड फॉर मी अँड फॉर एव्हरीबडी. नॉट फॉर एव्हरीबडी. 3 AM आपण सगळ्यांचे नसतो सुलेखा, आपण काही जणांचेच असतो. म्हणजे रात्री फोन आला आणि माझा तितका जवळचा एखादा मित्र नसला तर मी जाणार नाही असा मुद्दा नाही म्हणत आहे. पण ज्याला हक्काने 3 वाजता बोलवावं असा जर म्हणशील तर तुला माहिती आहे की ते खूप कमी असतात. तसंच आहे ते. म्हणजे अडचणीत असताना झोप येईल का ग मला, मित्र मैत्रीण अडचणीत आहे आणि मला झोप आली आहे असं होईल का? नाही खरं. पण हा स्वभाव म्हणजे आई वडिलांकडून आलाय तुझा का काय? नाही, माझे आई वडील खूपच चांगले आहेत. आम्ही तुसडे आहोत. नाही ऐक ना मला अगं 3 AM ला येऊन सुद्धा ऍक्च्युली अंड्याला बोलवावं, पण नंतर कोण त्रास सहन करणार हेच असतं तुमच्या मनात. तुम्ही काही फार चांगल्या आणि शहाण्या मुली नाही आहात किंवा मित्र सुद्धा. ह्याला बोलवलंय पण हात छळेल जास्त आल्यानंतर, हे तुम्हाला वाटणारच आहे. नाही गंमत म्हणून विचारते की हा जो तुझा स्वभाव आहे, म्हणजे तू तुसडे पाण्याने आम्हाला वागवतोस, आम्हाला घालून पडून बोलतोस, खूपच संपूर्ण खोटं बोलतायत ह्या बाई, ह्या ऑनस्क्रीन खोटं बोलतायत ह्या बाई. खूप मस्करी करशील तू, तुझ्या मनात नाही हे सगळं असंही म्हणणार नाही, ते सगळं तुझ्या मनात असतं. पण एकंदरीतच लाईफ निर्मळ माणूस तुला नाही, जीभ झडेल माझी मी खोटं बोललो तर. एकंदरीतच आयुष्य कसं जगावं हे मला असं वाटतं अंड्या इंगळेला आलंय. म्हणजे नाही ग बाई, मैत्रिणी एवढं मोठं काहीही बोलू नकोस, खरंच सांगतो. ऐक नाही, त्या सिरियसली जोक्स अपार्ट, पण माझ्या आयुष्यातही खूप फेजेस असतात. कधी माझे मूड स्विंग सुद्धा असतात आणि जसे प्रत्येकाचे असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण मी तुला असं कधीच बघितलेलं नाहीये. तू कायम आनंदीच असतोस किंवा तुझा एकही फोन मला असा कधी आला नाही जो माझा तुला अनेकदा येतो, अंड्या असा प्रॉब्लेम झालाय यार, आता काय करू. यू हॅव नेव्हर कॉल्ड मी अप फॉर एनी प्रॉब्लेम. आम्हाला माहित असतं बाहेरून की प्रॉब्लेम्स तुझ्या आयुष्यात सुद्धा असतील, आहेत, कोणाच्या नसतात, नाही असं नाही, पण त्याबद्दल तू फार काही बोलत नाहीस किंवा त्याचा फार काही बाऊ करत नाहीस. नाही, मला ते नाही आवडत. मला वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणाशी काहीही बोलायला आवडत नाही. तो काही माझा स्वभाव म्हणून आहे. अगदी खरं सांगायचं होतं, मला दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायला खूप आवडतं, ज्याला आपण गॉसिप असं म्हणतो. गॉसिप म्हणून नाही. आणि आपलं काय ठरलंय, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. आणि आपण काय म्हणतो, आपल्याला काय करायचं असं एकदा मनात ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाईट बोलायला काय प्रॉब्लेम आहे.
पण वैयक्तिक म्हणशील तर हो. तू आता हा प्रश्न थोडासा हा खरं तर थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तू ह्या कार्यक्रमात मला विचारलास, आणि ती तूच आहेस, आणि जरी हा कार्यक्रम पब्लिकली होणार असला तरी मला डेफिनेटली माहिती आहे की त्याची एक डिग्निटी किंवा त्याची एक गोष्ट तू पाळतेस, म्हणून मी तुला याचं उत्तर अजून थोडंसं मोठं करून देतो. मला स्वतःला जसं स्ट्रगलचं कौतुक करून घ्यायला आवडत नाही, तसं मला स्वतःच्या प्रॉब्लेम्सचं, दुःखाचं कौतुक करायला आवडत नाही. आणि आनंदी असणं, मला असं वाटतं की हा माझा एक चेहरा आहे, मूळ भाग आहे. पण माझ्या काही अत्यंत जवळच्या मित्रांनी, मैत्रिणींनी, म्हणजे खरं तर तू सुद्धा खूप चिडचिड, खूप भांडण हे सगळं करताना पाहिलं आहेस. पण माझा राहत नाही राग. आणि आपण अशा व्यवसायात आहोत की आपल्याला सतत खोट्या इमोशन्सचं प्रदर्शन मांडायची सवय आहे. आणि कदाचित माझ्या स्वभावाने मला जास्त स्ट्रॉंग केलं आहे. मी असं मुळीच म्हणणार नाही की प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात नाही आहेत का, किंवा वर खाली आयुष्यात झालं नाही का. पण सुलेखा, इतक्या वर्षाच्या मैत्रीमध्ये खरंच तू म्हणलीस तसं मी माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नाही सांगितलं, तुला पण नाही सांगितलं आयुष्यात, फारच कुणालाच नाही. लोकांनी जेव्हा मला विचारलं तेव्हा, आणि मी तुला सांगू, मला अजून कधी एक गोष्ट मी केलेली नाही असं मला वाटतं. दॅट इज आपल्या प्रॉब्लेम मित्राला सांगणं वेगळं, आणि प्रॉब्लेमचं माझ्या कौतुक करा आणि माझा मूड सांभाळा हे वेगळं. आणि काही वेळेला त्याचीही गरज असते. म्हणजे मित्रांना नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं, त्याची गरज असते. पण मला कधी तसं वाटलं नाही. आणि आनंदी राहायला मला आवडतं, मला खूप आनंदी राहायला आवडतं, छान वाटतं, मजा असावी. कधी कधी आनंदी किंवा चेष्टा करायला मला आवडतं. येस, चेष्टा करताना कधी कधी लोकांना दुखावलं जातं, वाईट वाटतं. पण मी हे मनातनं नक्की मानतो की आपण समजा एखाद्याला 2 घाव आपल्या नकळत झाले तर 4 घाव घ्यायची तयारी ठेवायची. पण म्हणून मुद्दाम नाही घाव करायचा कोणावर. पण अलीकडे छोट्या छोट्या गमती किंवा छोट्या छोट्या चेष्टा किंवा ह्युमर हा स्वतःवरती विनोद करून घ्यायची पद्धतच गेली गं. म्हणजे आपण स्वतःवर पण हसू की, त्याला काय. आता तुम्ही काय कमी बोलता का मला फडाफडा? आम्ही कधी कुठे बोलतो. मग तुम्हाला जे वाटतंय ते बोलत नाहीये. तू वेळ देतोस का? तुझा अर्धा अधिक वेळ आम्हाला बोलण्यातच जातो. नाही, ती आयडियाच ती आहे की मी वेळ दिला तर लगेच तुम्ही बोलाल, त्यापेक्षा आपणच बोलत राहायचं. त्यामुळे पण दॅट्स ट्रू. मला आनंदी राहायला, हॅपी राहायला आवडतं. मला समोरच्याला आनंदी पाहायला आवडतं. मला एखाद्याला, मला खूप महत्त्वाचा वाटतो प्रश्न की एखाद्याला मनापासून विचारणं की तू कशी आहेस, तू कसा आहेस. त्या प्रश्नाची काही आता ती हे राहिली नाही आहे म्हणून, पण इट्स अ व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन, किंवा फार मनापासूनची गोष्ट आहे. समबडी आस्क्स यू की कसा आहेस, बरा आहेस ना, ऑल ओके ना. मला माझ्या आयुष्यातल्या काही विशिष्ट प्रॉब्लेमच्या काळात किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट न विचारून जास्त सपोर्ट केला आहे असं मला जेन्युइनली वाटतं. एखादी गोष्ट काय झालं सांग असं याच्यापेक्षा मैत्रीमध्ये डोंट वरी, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, असे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी मला जास्त सपोर्ट केला आहे, खूप जास्त. आणि चीजे बाहेर बताना में मजा नाही आहे. आपल्याला आपली गोष्ट सारखी लोकांसमोर काय सांगायची. आणि त्याच्यासाठी तर मित्र आहेत ना, की तेच जर का मी मित्राला सांगितलं, तेच जर का मी परत केलं तर काय उपयोग आहे. त्या एखाद्या गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी मला मित्र मैत्रीण जेव्हा असतात त्याची गरज भासते. हा नाही, म्हणून गरज भासते असं म्हणत नाही, पण ते त्या बाकीच्या जशा गमती आहेत तसं त्याच्यासाठी तो पण भाग आहे ना, की बॉस याला आता त्रास नाही द्यायचा आहे. सगळे त्याला 10 जण विचारतील. पण तुला माहिती का, शाळेत कमी मार्क मिळाल्यानंतर, म्हणजे मला नेहमीच, पण किती मार्क मिळाले हे विचारणाऱ्या माणसापेक्षा मार्कशीट आली हो मग चला खाली खेळायला येत नाही तू असं म्हणणारा मित्र मला जास्त जवळचा वाटायचा. कारण त्याला किती मार्क मिळाले ते माहिती असायचं. त्यामुळे मला ते जास्त वाटतं की कोणाला चुकलंय,
त्रास काय, तुला कमी झालेत, मला कमी झालेत, बट आता आलो ना इथपर्यंत, और भी होगा. आणि त्या तुझा आणखीन एक गुण आता सगळ्यांना माहिती आहे का नाही मला माहित नाही. तू मला सारखं सारखं गुण 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 एवढं म्हणू नको, मला रडायला येईल आता ह्याच्यानंतर. म्हणजे आता नंतर एवढा चांगला माणूस मी दुसरीकडे पाहिलाच नाही असं वाटायला लागेल मला. आणि तू खूप छान कविता करतोस, तू खूप छान गझल लिहितोस. ठीक आहे काय, त्यातली एखादी जर का ऐकवली. नाही काय काय काही नाही, काही नाही, काही नाही अशासाठी की मी काही कवी नाही, मी काही हे नाही. अनेक वेळेला जे काही लिहिलं गेलं किंवा जे लिहिलं ते एकतर दुसऱ्यांची चोरी होती किंवा काहीही, म्हणजे नाही खूप विचारांची. सुंदर लिहितोस तू. दुसऱ्यांची चोरी, दुसऱ्याची चोरी याचा अर्थ विचारांची. कविता म्हणजे मला सारखं असं वाटतं की कवी हा त्याला येतं आत्म. रला र पला प कविता जुळे अपोआप हे आहेच हो. ते सगळेच जण जर का कवी म्हणून घ्यायला लागले स्वतःला, तर मग कसं व्हायचं. त्याच्यातला ओरिजिनल जो विचार असतो, जे शब्दांचं व्याकरण असतं, भाषेचं व्याकरण असतं, त्याच्यावर जे जे सुचतं ते वेगळी माणसं असतात बघ. वैभव जोशी तसा आहे, किशोर कदम आहे, संदीप खरे असेल, आपले सगळेच गुरु आहे, हे सगळे कवी आहेत आत्ताचे पिढीतले. म्हणतो बाकी मोठी मोठी नावं तर खूपच आहेत. सो कमिशन रायटिंग जे केलं त्याला कविता म्हणायला जीवावर येतं ग. काही काही गोष्टी ह्या त्या वेळेला कुठल्या तरी मासिकात एखादी कविता लिहून दे, ह्याच्यासाठी लिहून दे, त्याच्यासाठी लिहून दे म्हणून लिहिल्या होत्या. पण एखादी छानशी ऐकू. काय, कुठली ऐकू? ओके, मी जी मला वाटतं कुठल्या ह्याच्यात मला आठवत नाही आहे, पण एका लहान मुलांसाठी एक लिहिली होती. आणि आता विचार म्हणतेस ना तू, म्हणून मी ती म्हणतो. मी वाचून दाखवली तर चालेल ना? हो, अगदीच अगदीच. मी अशासाठी म्हणलं हे की ही वाचून दाखवतो. याचं कारण हा माझ्या मनातला मुद्दा आहे, जो अनेकांच्या मनातला आहे, पण हा जास्त माझ्या मनात होता ही कविता लिहिताना. नागरिक शास्त्राचा धडा. ऑफ होता शाळेत आज तास गणिताचा, दुसरे सर वर्गात आले, म्हणले काहीतरी वाचा. गडबड गोंधळ करायचा नाही, कोणी बडबड करायची नाही, प्रश्न पडू देत कुठलेही, मला उत्तर विचारायचं नाही. नागरिक शास्त्राचं पुस्तक काढा, त्यातला वाचा धडा, पाठ करायला लावीन नाहीतर 27चा पाढा. बसले खुर्चीत मोबाईलवर बोलत भडाभडा, असा शिकतो शाळेत आम्ही नागरिक शास्त्राचा धडा. पाणी वाचवलं पाहिजे अशी पहिली ओळ वाचली आणि आमच्या घरची सकाळ डोळ्यासमोर आली. ताई घासते दात सोडून बेसिन मधला नळ, बाबा करतात दाढी तेव्हा पाणी वाहते खळखळ, ताजं पाणी पाहिजे म्हणून आई ओतते भरलेला अर्धा घडा. शाळेत मात्र शिकावाच लागतो नागरिक शास्त्राचा धडा. अरे वा. सामाजिक स्वच्छता राखली पाहिजे अशी दुसरी ओळ वाचली आणि आठवलं आजी टाकते खिडकीतून खाली गुंतावळी. रस्त्यात टाकला कचरा, त्यात एवढं काय झालं, घरामधून बाहेर टाकला तेवढं पुरे झालं. तंबाखूच्या पिचकाऱ्यांचा तर रस्त्यात असतो सडा, फक्त शाळेत शिकायचा असतो नागरिक शास्त्राचा धडा. वा. ट्रॅफिक नियम पाळा अशी तिसरी ओळ वाचतो, पण एक नियम मोडला तर काय फरक पडतो. सिग्नल बिग्नल मानत नाही उभे बिनधास झेब्र्यावरती, सिग्नल बिग्नल मानत नाही उभे बिनधास झेब्र्यावरती, एका मोटरसायकलवर तिघे वरती. जर कोणी बोललं तर भांडण आणि शिव्या, लहान मोठा न बघता मुक्तपणे द्याव्या. कुठे कुठे पोचायची सगळ्यांनाच असते घाई आणि तरी सुद्धा वेळेवर कोणीच पोचत नाही. ट्रॅफिक जॅम झाला चालेल, शाळेला उशीर झाला चालेल, ॲक्सिडेंट झाला चालेल, ॲम्ब्युलन्स पोचली नाही चालेल, हॉर्न वाजवून वाजवून मात्र झाला पाहिजे राडा. कशाला शाळेत शिकायचा असला नागरिक शास्त्राचा धडा. खरं तर नागरिक शास्त्र 100 मार्कांचं हवं. खरं तर नागरिक शास्त्र 100 मार्कांचं हवं. मोठ्यांनी ते छोट्यांपर्यंत सहज पोचवून द्यावं. माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, एवढंच असतं नागरिक शास्त्र, बाकी काही नाही. क्या बात आहे. मोठ्यांनी जर वागण्यामधून घालून दिला धडा, नकोच ना शाळेत शिकायला
नागरिक शास्त्राचा धडा. कमाल कमाल, खूपच सुंदर. ही मी मगाशी तुला म्हणलं तसं की ही कविता मी कुठल्या तरी अंकासाठी लिहिली होती आणि अगं एका लहान मुलीनी मध्यंतरी ही कविता स्वतः पाठ करून फेसबुकवर टाकली होती. मला त्या मुलीचं नाव आठवत नाही आत्ता नेमकं, पण इतकी गोड म्हणली होती तिने ती आणि उमजून समजून म्हणली होती. मजा वाटली मला. पण खूप सुंदर लिहिली आहेस रे. सुंदर का नाही, मला मी पुन्हा तेच म्हणलं ना की कविता म्हणून, काव्य म्हणून त्याचे नियम जे असतात त्याच्यात कदाचित बसणार नाही, त्याच्यात काना मात्र पुढे मागे होतील, व्याकरण चुकेल, पण विचार नक्की 100% माझा होता त्याच्यात नाही खरं की ये होना ही चाहिए. तो एक तुझा दुर्गुण आहे ना. काय तो? खरं बोलणे. मग ते कितीही वाईट असलं तरी अगं रस्त्यात जोडतील मला, तू जर का मला खरं बोलणे असं म्हणशील तर. हा कार्यक्रम आपले जे कोणी मित्रमैत्रिणी बघत असतील ना, ते तुला आणि मला एकत्र अवताला बांधून जमीन नांगरतील माहिती ना. जर आपण म्हणत असू ना आपण खरं बोलतो, तर मग जगात सूर्य रात्री उगवतो. अंड्या, थँक्यू व्हेरी मच. फक्त एका फोन कॉलवर तू पुण्याहून मुंबईला आलास. पण का नाही येणार? आप होई दिल के करीब नाही आहेस का? ऑफकोर्स ऑफकोर्स. सो असा आहे माझा अवलिया मित्र अंड्या इंगळे, जो खरोखर आहे अनेक वर्ष माझ्या दिल के करीब, अँड आय एम व्हेरी शुअर तो आता तुमच्या सगळ्यांच्या सुद्धा दिल के करीब झालाच असेल. सो कीप वॉचिंग माय चॅनल सुलेखा तळवलकर, बट ऑलवेज स्टे दिल के करीब. ती म्हणते ते करा.